शरद पवारांना सोडणं ही चूक होती अशी नाव न घेताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात कबुली दिली। घरात फूट पाडू नका, त्या अनुभवातून मी गेलोय, मी चूक केली आहे, तुम्ही करू नका अशी कबुली देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। मी दादांना सांगू इच्छिते, या पुलाच्या प्रत्येक तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। शरद पवारांना सोडणं ही चूक होती अशी नाव न घेताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात कबुली दिली। घरात फूट पाडू नका, त्या अनुभवातून मी गेलोय, मी चूक केली आहे, तुम्ही करू नका अशी कबुली देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। मी दादांना सांगू इच्छिते, या पुलाच्या प्रत्येक तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली।